मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरातील पार्वती मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले। जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्तेवाड यांच्या हस्ते झाले। यावेळी पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभांचं वितरण करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, पंचायत समिती सभापती श्रीकांत वैले, उपसभापती महेश चव्हाण, लातूरचे उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडके, विरोधी पक्षनेते देविदास काळे, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई भिसे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नसीम पटेल, उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे दिरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा परिषद सदस्य दीपाली अदमाने, श्रीकांत माने, सोनाल थोरमोटे, महादेव मस्के, लातूर महानगरपालिका नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, अक्षय देशमुख, अदिती पाटील कावेकर, पंचायत समिती सदस्य तनुजा चव्हाण, सत्यनारायण पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड, गट विकास अधिकारी श्याम गोडभरले यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि पालिका नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। समाधान शिबिराच्या माध्यमातून महसूल विषयक तक्रारी स्वीकारणं, विविध प्रमाणपत्रे व आधार कार्ड वाटप करणं, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ देणं, ई-केवायसी करणं, नवीन दुय्यम व डिजिटल शिधापत्रिका तसेच डिजिटल सातबारा व फार्मर आयडी देणं, मोजणी अर्ज स्वीकारणं, आधार नोंदणी व अद्ययावतीकरण आणि पाणंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड यांसारख्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। पाहूया। महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूर शहरातील पार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी महसूल व वन विभाग यांच्या वतीनं आज या ठिकाणी समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान अंतर्गत हे शिबिर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। महसूल विभागाच्या व वन विभागाच्या वतीनं या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील जे नागरिक आहेत यांच्या सुखसुविधा या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाच्या जो या ठिकाणी योजना आहेत या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचाव्यात या उद्दिष्टानं या ठिकाणी महसूल विभागानं या ठिकाणी पार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महसूल विभागाच्या अंतर्गत जी संपूर्ण योजना या ठिकाणी प्रशासकीय योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचाव्यात या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा या ठिकाणी उपक्रम जो राबवला जातो आहे महसूल विभागाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातून ग्रामीण भागामधून मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी नागरिक आलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज जर पाहायला गेलं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि मोठा प्रतिसाद लातूरकरांनी या ठिकाणी या शिबिराला दिलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जो हा शिबिराचा कार्यक्रम प्रशासकीय कार्यक्रम या ठिकाणी काका कुठून आलाय, गाव कोणतं आहे? आरवी। काय समस्या होत्या या शिबिरामध्ये सोडवण्यात आलेत का तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून? आले ना। काय झालं पुढे क्लोज जागेचे काय विषय काय होता तुमचा? जागेचे कागदपत्र घेतले करून। हा म्हणजे जागेचा विषय होता। म्हणजे महसूल विभागाकडून तुम्हाला जी जमीन देण्यात आलेली होती काय सांगाल का तुमची किती समस्या? म्हणजे आरवी गावचा विषय गावचा। तर किती लोकांच्या जमिनी या ठिकाणी तुम्हाला मिळाल्या जातात? नाही आमचं गावठाण पूर्वीचाच होता आमचा। म्हणजे गाव जुने वाड्याची होते त्या जागेच मिळालं आम्हाला। म्हणजे प्रमाणपत्र मिळालं तुम्हाला? मिळालं। किती लोकांना साधारणतः? 70-80 की महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत आणि त्याचा लाभ घेत असताना आपल्याला या ठिकाणी बरेच नागरिक या ठिकाणी या शिबिरामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोपवाटिका असेल या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं सुद्धा आपण पाहतो की कशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि शासकीय शिबिर या ठिकाणी जो या ठिकाणी प्रशासकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज जर पाहायला गेलं तर महिलांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या शिबिरामध्ये। आत्ता जर आपल्याला पाहायला गेलं तर लातूरचे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा या पंचायत समिती जे उपविभागीय कार्यालय आहे या कार्यालयामार्फत या ठिकाणी जो शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, स्टॉल लावण्यात आलेला आहे। आत्ताच आपण जिल्हाधिकाऱ्यासोबत या ठिकाणी चर्चा केलं कशा प्रकारचं या ठिकाणी या शिबिरामध्ये स्टॉलचं या ठिकाणी वितरण केलं जातं आहे। आम्ही स्टॉलच्या महिला आहोत आणि आम्हाला गटामार्फत स्टॉल दिले जातात आणि कारण की घरी बसून महिलांना काहीतरी सपोर्ट मिळावा, काहीतरी उद्योग मिळावा म्हणून उमेदनं हे आमच्यासाठी सुरू केले आणि
शिबिरमध्ये आम्हाला चान्स दिला आणि आमचं काहीतरी विक्री व्हावी आणि किती विक्री झाली माझा विक्री झाली झाली माझी विक्री झाली जिल्हाधिकाऱ्याने सुद्धा तुमच्याकडून या ठिकाणी मला वाटतं चटणीचं पॉकेट काहीतरी घेतलं किती रुपयामध्ये पाकिट विकला 70 रुपयामध्ये विकलं पाकिट. जिल्हाधिकारी पाव किलो. हा, नाही काय तर सुट्टे पैसे सुद्धा दिलात तुम्ही नाही त्यांनी 100 रुपये दिले होते ना मला म्हणून 30 रुपये परत दिले मी त्यांना आणि 70 रुपये पाव किलो दिले मी चटणी त्यांना. तर आपण पाहतो की जे महिला आहेत या ठिकाणी 70 रुपये पाव किलो 280 रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी चटणी आपण पाहतो की कशा प्रकारचं काय नावानं तुमचं हे आहे गृह उद्योग आहे माझा. बरं वैष्णवी गृह उद्योग आहे कव्वाचा आहे माझा. कव्वा हा गट आहे कव्याचा आणि उद्योग आहे माझा पर्सनल उद्योग आहे म्हणजे स्वतःचा उद्योग आहे माझा वैष्णवी गृह उद्योग. बरं ह्याच्यावर तुम्ही जे आता लेबल लावलंय हे म्हणजे चविष्ट आहे आणि शासकीय मान्यता प्राप्त आहे असं कसं ओळखाय पाहिजे. आमच्याकडे हे आहे ना लायसन आहे ना आमच्याकडे उद्योगाचं लायसन आहे आम्ही उद्योग करतो म्हणून त्याच्या बाबतीत आमचं उद्यम आधार कार्ड आहे. जे महिला सक्षमीकरण व्हावं आणि महिलाचे या ठिकाणी उद्योग वाढावेत यासाठी सुद्धा प्रशासकीय जे शिबिर लावण्यात आलेलं आहे महिलांचा सुद्धा या ठिकाणी मोठा प्रतिसाद या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे. हे असं आपण जाणून घेतोय बऱ्याच प्रकारचे यांच्याकडे प्रोडक्ट आहेत आणि हे प्रोडक्ट या ठिकाणी या शिबिरामध्ये विकण्यासाठी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. याचबरोबर काही दिव्यांग कशाचं स्टॉल आहे तुमचा. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे ज्याच्यामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य दिले जाते. बरं ते काय साहित्य दिलं जाते हे तुम्हाला तिथं स्टॉलवर सांगितलं असतं. बरं हां आज या शिबिरामध्ये कशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी नागरिकांना देणे. सर हे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान दिव्याशा केंद्र यांच्यामार्फत काय होतं की दिव्यांगांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत जसं मोटर ट्रायसिकल आहे श्रवणयंत्र आहे कमोड आहे चेअर आहे CP चेअर आहे इत्यादी साहित्य आपण त्यांना मोफत देतो. त्याच्यासाठी आपल्याला आधार कार्ड डिसेबिलिटी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला लागतो. तसंच ज्येष्ठ नागरिकांना लागणारे पट्टे जसं की कमरेचा पट्टा मानेचा पट्टा मणक्याचा पट्टा आणि पायाचा पट्टा त्याला कमोड आहे व्हीलचेअर आहे श्रवणयंत्र आहे असं सगळं साहित्य आपण त्यांना मोफत देतो. आणि हे 21 प्रकारची आपण जी लावलेली आहे ती प्रदर्शनी आहे जेणेकरून समाजातील सर्वांना ते 21 प्रकार लक्षात यावेत आणि त्या अनुषंगानं संपर्क साधून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडून व्यवस्थित लाभ घ्यावा यासाठी आम्ही आव्हान करत आहोत. तर अशा प्रकारचे या ठिकाणी दिव्यांग बांधवांना सुद्धा आव्हान करण्यात आलेलं आहे आणि जे साहित्य आहे हे आपण पाहता या ठिकाणी हे साहित्य या ठिकाणी वाटप केलं जातं मोफत अगदी निशुल्कपणाने या ठिकाणी हे साहित्य दिव्यांग बांधवांना भेटत असतं. ज्या प्रकारे आज या ठिकाणी कार्यक्रमामध्ये या शिबिरामध्ये आव्हान केलेलं आहे सर्व लातूर जिल्ह्यातील बांधवांनी या शिबिराचा आणि जी योजना आहे शासनाची या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे. तर याचबरोबर अन्न व औषधी विभाग प्रशासन लातूर उपविभागीय यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी जो आहे ना हे जे प्रोडक्ट या ठिकाणी ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत अन्न भेसळ जे आत्ता सध्या आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जास्त चर्चेत आहे या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. सर काय सांगाल कशा प्रकारचा स्टॉल लावण्यात आलेला आहे जनजागृती करण्यासाठी आपण ही स्टॉल लावण्यात आलेलं आहे या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्राचे लातूर या कार्यालयातर्फे इथं स्टॉल लावण्यात आलेला आहे. तर प्रामुख्याने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामध्ये जी भेसळ केली जाते त्या संदर्भात इथं आम्ही पब्लिक अवेअरनेस करतो. आता इथं हा खवा आहे नंतर पनीर आहे याच्यामध्ये शक्यतो स्टार्चची भेसळ केली जाते मैदा किंवा मेज स्टार्च असतं. तर इथं आपण त्या आयोडीन टिंक्चरनं ते आपण तपासणार आहोत की त्याच्यामध्ये स्टार्चची भेसळ आहे किंवा नाही. तर आता हे आयोडीन टिंक्चर आहे हे खव्याचं शॅम्पल आहे तर त्याच्यात आपण टाकून बघूयात की त्याच्यामध्ये भेसळ आहे किंवा नाही. तर बघा हे कलरवरून तुम्हाला कळून जाईल. हा जो आहे जसा तसा आयोडीनचा कलर राहिला हा काळा पडला इथं खाली किंवा गडद निळा झालेला आहे त्यामुळे ह्याच्यात स्टारची भेसळ आहे. बरं मला सांगा आता हे आपण जे आता प्रोडक्ट या ठिकाणी टेस्ट करून बघितलं मात्र सर्वसामान्य लोक हे करू शकतात. हो करू शकतात. त्याच्यासाठी ह्यांना जे आता तुम्ही टाकलंय हे एक मेडिकलमधून टिंक्चर आयोडीन नावाचं जे हे आहे रसायन ते मिळून जाईल. एक 30 रुपये किंमत आहे फक्त ह्याची. त्याच्यामुळे दुधामध्ये पण स्टारची भेसळ ओळखता येईल
किंवा हळदीमध्ये पण कधी कधी तांदळाच्या पिठाची भेसळ केली जाते. ह्या एका फक्त टिंक्चर आयोडीने तुम्हाला स्टारची भेसळ ओळखता येईल. तर ही जर म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा भेटू शकतो. हो, मेडिकलमध्ये मिळू शकतं. आता इथं समोरच्या मेडिकलमधूनच आणला आहे मी. बरं. तर आपण पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी जो आज शिबिर लावण्यात आलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना जनजागृती करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी या शिबिरामध्ये आपण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय आज जर पाहायला गेलं तर संपूर्ण शिबिरामध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लातूर जिल्ह्यामधून नागरिकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला होता. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर.